नमस्कार, आपण आलोय आता कोकू स्टुडिओ मध्ये. कोकू स्टुडिओ कोणाचं आहे हे बघायचंय का तुम्हाला? या. हॅलो, हाय, या या, कशी आहेस? वेलकम. मस्त, या. सो फर्स्ट काय आपल्याकडे आता? फर्स्ट बाप्पा आहेत आपल्याकडे. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. प्रथम तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा म्हटलं की प्रसन्न वातावरण आणि नवीन सुरुवात येतेच. तर आपल्या कश्मीराने, लाडक्या कश्मीराने, सगळे तिला हेट करतात कॅरेक्टरसाठी, बट पर्सनली तिच्यावरती खूप खूप प्रेम करतात. तिने एक नवीन सुरुवात केलीये. ती नवीन सुरुवात काय आहे तिच्याच तोंडून आपण ऐकूया. तर सगळ्यांना आधी गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि आपल्या लाडक्या मैत्रिणीकडून. तर कोकू स्टुडिओ नावाचं एक नवीन व्हेंचर आम्ही सुरू केलेलं आहे आणि ज्याबद्दल मी सतत व्हिडिओ टाकत आलेली आहेच आहे. तर एक स्टुडिओ सुरू होतोय आणि आज लकीली बाप्पांच्या आगमनानेच त्याची सुरुवात होतीये, बाप्पांच्या आशीर्वादानेच. अग्रदैवत आहे आपलं, त्यामुळे बाप्पाशिवाय कुठल्याच चांगल्या गोष्टीची सुरुवात होऊ शकत नाही. त्यामुळे ते बाप्पांनीच घडवून घेतलेलं आहे आणि या स्टुडिओची सफर पण आपण करणार आहोत. प्रथम आपण बाप्पांपासूनच सुरुवात करूया. तर बाप्पा असे खूप छान गोड बसलेले आहेत. बाप्पा कोणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडतात. सगळ्यांचं लाडकं दैवत. सर, काश्मीरासाठी मोदक असे छान छान आलेले आहेत आणि इतके तिला मोदक मिळालेत की हा स्टुडिओ अख्खा उभं राहिलाय. माझ्यासाठी नाही, बाप्पांसाठी मोदक आलेत. तेच ते. तर आपण सुरुवात करूया सफरसाठी. तर तू सांग की कुठे काय असेल आणि कसं तू सुरुवात केलीयस आणि का असं सुचलं तुला करायला? हा, एकतर हा आमचा रॉयल सेटअप मध्ये येणारा भाग आहे जो आल्या आल्या अगदी सुरुवातीला आहे आणि या वर्षीच्या बाप्पांच्या डेकोरेशनसाठी निवडलंय आम्ही त्यांना. आणि मुळात त्याची सुरुवात जर बघितलं तर, सर एक मिनिट ये ना. रवी कोणके सर, वामा फिल्म तुम्ही बघितलेली असेलच, त्या फिल्मचे आर्ट डिरेक्टर आहेत आणि तिथे आमची भेट झाली होती सेटवरती. आणि त्याच्या प्रमोशनला जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा पहिल्यांदा खरं तर प्रवासामध्ये आमची चर्चा गप्पा वगैरे की काहीतरी केलं पाहिजे, कारण काय आपलं क्षेत्र हे बेभरवशाचं आहे. कधी सिरियल मिळते, नाही मिळत काम, काहीतरी एक आपलं इन्कम सोर्स असावा. तर अशा चर्चांमध्ये आमची खरं तर सुरू झाली की काहीतरी बिझनेस सुरू करूया. पण आम्ही क्लाउड किचन साठी सुरुवात केली होती की आपण त्यासाठी जागा बघूया. आपण फूडला, कारण माझं फूड लाईन मध्ये आहे इंटरेस्ट आणि हे सगळं माहितीच आहे आणि अनुभव वगैरे. तर आम्ही सुरुवात त्याची केली होती. पण अचानक एक दिवस सर म्हणाले की एक जगह अच्छा है, हम कर सकते हैं कुछ तो, असं. तर मग ते आलं होते. तर मग रात्री, म्हणजे मला वाटतं 25-26 तारीख, हा, त्या दिवशी आले की असं असं बघून आलोय, जागा छान आहे, तर आपण असं काहीतरी करूया का. आणि जनरली आता बिझनेसचा विचार असल्यामुळे सतत कुठल्या कुठल्या क्षेत्रात ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे सतत जरा अभ्यास सुरू असतो. मग सर म्हणाले की खूप यंगस्टर्स आता आहेत ज्यांना युट्यूब मध्ये यायचंय किंवा वेगवेगळे वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स करतायत, ऍड फिल्म्स करतायत, तर त्यांना वेगळे आता रिच असे छान, आता जर तू आत गेल्यावर तू बघशील कलर कॉम्बिनेशन सरांनी जे सिलेक्ट केलेत ना, छान आहे, खूप कमाल आणि असे एकदम स्क्रीनवरती मस्त वाटतील असे केलेले आहेत, ज्याचा फायदा होईल आपल्या सगळ्या पूर्ण तरुण पिढीला किंवा नवीन जे आता सुरुवात करतात अशा लोकांना. म्हटलं की मग आपण हे सुरू करू. आणि आता खरंच खूप गरज आहे, कारण व्हर्टिकल मायक्रो सिरीज इतक्या येत आहेत आणि त्या सगळ्यासाठी स्टुडिओ कमी पडतायत असं ऍक्च्युली. मग म्हटलं आपण यात सुरू करूयात. तर हे जे उभं आता दिसतंय ते सर आणि त्यांची ही पूर्ण टीम रात्रंदिवस काम करते. 15 दिवसात, म्हणजे तुला पटणार नाही, 25 तारखेला जेव्हा ठरलं त्या रात्री 1:30 वाजता आमचा कॉन्फरन्स, क्या करे सर, करे हे सगळ्या गोष्टी ना रात्रीच्या फोन कॉलवरतीच होतात. शूटिंग होतं, ते त्यांच्या पूर्ण शूटिंग शेड्यूल मध्ये बिझी, मी माझ्या शूटिंग शेड्यूल मध्ये बिझी. आणि मग हे ब्रुक स्टुडिओचे जे ओनर आहेत प्रकाशजी, त्यांनी रात्री सांगितलं आम्हाला, हा ठीक आहे कर लेते. आणि मग आमचं रात्री कॉन्फरन्स चालू आहे, मग काय करायचं, रात्री 1:30 वाजता 2 वाजता आमचं ठरलं हा करते चला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सरांनी सगळे ऑर्डर देऊन 7:30-8 वाजता सगळं सामान इथे होतं. कार्पेंटरची अख्खी त्यांची 25-30 माणसांची टीम होती आणि 15 दिवसात रात्रंदिवस ह्या माणसामुळे आज हे इनकी होईल. मेरा शेड्यूल आप लोगों को पता है, कंटिन्यू शूट होतं हे. आणि आमची कंप्लीट टीम
त्यांच्यामुळे हे उभं आहे. खरंच खूप कमी वेळामध्ये इतकं सुंदर आहे, तुम्हाला बघायला मिळेलच. कारण आता बाप्पाच्या मागे जो बॅकड्रॉप आहे तो सुद्धा 15 दिवसात शूटिंगचाच आहे. शूटिंगचाच आहे. आणि आता आपण सुरू करूया. येस. आणि मला पुढे जाऊन एक प्रश्न इंटरेस्टिंग विचारायचा आहे, की तो मी तुला कॉलवर पण विचारलेला, कोकू असं का नाव ठेवलंय? इनका ही है आयडिया. काय आप बताइए. कोकू मीन्स कोंडिके, त्यांचं सरनेम मेरा सरनेम है, कुलकर्णी इनका सरनेम है. कोकू, कोंडिके. वा. तर त्याचे इनिशियल्स घेतले आणि कोकू स्टुडिओ. आणि लकीली मी अर्थ नाव वगैरे बघते अकॉर्डिंग टू ऍस्ट्रॉलॉजी, हा. न्युमरॉलॉजी वगैरे. तर मी त्याची न्युमरॉलॉजी चेक केली आणि लकीली चांगली आली. बरं, मग मी ऑनलाईन जाऊन त्याचा अर्थ काढला. आता आम्हाला माहिती आहे आम्ही आडनावाचे पहिले अक्षरे घेतली आहेत, पण तसा अर्थ थोडीच असणार आहे. मग अर्थ काढला तर जॅपनीज मध्ये युनिव्हर्स आणि कोकूचा अर्थ युनिव्हर्स, ओशन आणि एक मोठं भांडार असलेली अशी गोष्ट. आणि पुढे स्टुडिओ लावल्यामुळे स्टुडिओचा युनिव्हर्स, क्रिएटिव्हिटीचं भांडार, स्टुडिओची असं सगळं त्याचा अर्थ आपोआप साजेसाच आला. म्हणलं ह्याच्याशिवाय हे विधिलिखित होतं म्हणजे. कारण क्रिएटिव्हिटी इनडिरेक्टली कोकू आलं आणि ह्याचा जॅपनीज अर्थ काय संबंध? काहीच संबंध नव्हता. आणि लकीली न्यूमरोलॉजिकली पण व्हॅल्यू खूप चांगली आली. त्यामुळे सुंदर आहे. गुड लक आहे, बाप्पांच्या आशीर्वाद आहे. आता आपण सफर सुरू करूया. चला. मला खरंच बघायला आवडेल आणि आपले प्रेक्षक सुद्धा उत्सुक असणार आहेत. हो, स्टार्टिंग कुठून करशील? सुरुवात बाप्पांपासून होणार आहे आपली ऑब्व्हियसली. ओके. त्यामुळे हा रॉयल सेटअप्स आजकाल खूप कमी आहेत मार्केटमध्ये. तेच घर, तेच असं बरंच होत आहे. त्यामुळे हा आम्ही एक रॉयल सेटअप मध्ये केलेला आहे. ह्याच्यामध्ये कलर व्हेरिएशन्स पण आपल्याला देता येणार आहेत. ज्यांना अगदी फ्रेश व्हाईट लुक हवाय त्यांनी हे घ्यायचं. जर तुला वाटलं की मला हा रंग नकोय तर या, तुम्हाला वा, किंमत दाखवते. हे आवडलंय. या सुरुवात करूया. तर इथे वेगळा रंग आहे. ओ, सेम पलटी मारली की रंग वेगळा. मग वा. हा पण जेव्हा पडदे आणि हे लाईट सगळ्यातील हा पण असं एक रॉयल ह्याच्यामध्ये एक लुक जाईल. तर या तिकडे या. तू एक मॅजिशियन बनली सध्या. तुला काय पाहिजे बोल, मला दे. आप बोलो हमारे पास है. तर एक आम्ही अशी ब्रिक वॉल इथे बनवलेली आहे. इथे सगळे सेटअप आपल्याकडे प्रॉप्स वेगवेगळे ऍडव्हान्स आणि सगळे हँड पेंटेड आहेत. हो. त्या सगळ्या गोष्टी स्वतः इथे बसून पेंट केलेल्या आहेत आमच्या सगळ्या आर्टिस्टनी. त्यामुळे असं युनिक आहे. असं कॉमन काही फारशा नाहीये, गोष्टी म्हणजे नाही प्रिंटेड मिळणार. नाहीये हा, इथे काही. स्वतः पेंट केलेले आहेत. तू हात बघ, हे सगळं आमचं प्रॉपर जाड बोर्डांचे प्रिंट केलेले आहेत, ऑथेंटिक. आणि इथं तुला पोलीस स्टेशन करायचं आहे, तुला अशी एक छान अशी एक गल्ली आहे, तिथून वॉक आहे. कारण सॉंग्स साठी त्यांना हवे असतात. फोटोशूट साठी हे बॅकग्राऊंड सगळ्यांना खूप हवं असतं. हा सेटअप सगळा एकाच सेकंदात घालतो. हा सेटअप गेला, इथे चेअर्स वगैरे ठेवला, कॅफे. कॅफेसाठी तू हे पण कॅफेचे हे सगळे बोर्ड्स आहेत. क्या खाना आपको? कोकू कैफे में फ्रेंच टोस्ट पैनकेक सब मिलता है आपके पास. तर असे बरेच वेगळे वेगळे बॅकड्रॉप्स आहेत. तू लाईट्स पण इथे असे दिले. सगळा सेटअप आहे. कारण इथे जर तुम्ही असं लेन्स केलं तर हे लाईनीने सगळे लाईट्स येणार. खूप सुंदर आहे. खूप काहीतरी लांबचा प्रयत्न विचार केलाय. हो, लाईट्स वगैरे. आणि हा एक वेगळा बॅकड्रॉप आहे. वेगळे वेगळे रंग ठेवलेत. ज्यांना ज्या पद्धतीचा कलर कॉम्बिनेशन हवं असेल तर त्या पद्धतीने हे केलंय. आपल्याला बऱ्याचदा सीन मध्ये की दरवाजातून आत आले, डोअर मधून गेले असे. त्यामुळे डोअर्सचे पण ऑप्शन्स आम्ही ठेवलेत. तर हा एक डोअरचा ऑप्शन आहे, व्यवस्थित उघडतं दोन्ही बाजूनी असं. जर तुला हा रंग नाही आवडला आलं तर आमच्याकडे वेगळ्या रंगाचा दरवाजा पण आहे. वा, आमच्याकडे हा रंगाचा पण दरवाजा. जादू. प्रॉपर दरवाजे उघडतात. त्या दरवाज्यातून आपण गेलो, आत आलो, अशी हॅलो वेलकम असे सगळे सीन करू शकतो. तर आतमध्ये आपण डायरेक्ट बेडरूम मध्ये आलो दरवाजा इकडे. हा बेडरूमचा सेटअप आहे आपला. तर आपल्याला हवा तो करू शकतो. बेड काढला की आपण हॉल ठेवला किंवा असं एनिथिंग जे आपण म्हणतो की एकाच ठिकाणी चार गोष्टी. एक्झॅक्टली. सो हे बेड लावलाय म्हणून आता बेडरूम म्हणतोय. बेड काढून टाकला, सेटअपला ऑफिसचा ऑफिस होईल. काय डायनिंग टेबल विबल ठेवलं, आपलं हॉल होईल. जे हवं ते काय मस्त इथे टीव्ही लाव, काय हवं ते करू शकता आपण बेसिकली. तू बऱ्याच म्हणजे तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच गोष्टींना खूप विचार करून घेतले. ते हे जे आहे ते सुंदर केलंय. मला आवडले हे वॉल वगैरे. म्हणलं ना खूप हँड सगळं इथं स्वतः पेंट केलंय आमच्या सगळ्या आर्टिस्ट. खूप सुंदर आहे. आपल्याकडे सोफा पण आहे जो इथे विंडो आहे. हा, म्हणजे खिडकीत बसून असं मस्त. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा इथे सांगायचं नव्हतं पण आता ठीक आहे, आपल्या माणसांना सांगायला पाहिजे.
एक मस्त गाणं शूट करणार होतं आणि ते आपलं कोको स्टुडिओ पुढे प्रोडक्शन हाऊस आणि हे सगळं हळूहळू त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी होणार आहेत. सो सुरुवात सॉंग्स पासून करतोय आम्ही आणि आपल्या स्टुडिओमध्येच ते सॉंग पहिलं शूट होणार. सो ते आहे. हे छान आहे. सांगणार नव्हतं पण आपल्याच प्रेक्षक लोकांना सांगायला काय वाटत नाही. हक्काची माणसं. नवीन गाणी लवकर येत आहेत आणि ती छान छान गाणी इथेच होणार आहेत. आपण आता नवीन ठिकाणी जाणार आहोत जिथे आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी हे सगळं हँड पेंटेड आहे बरं का. हे पूर्ण जाळच्या जाळ राहिलेल्या अरे म्हणतो ना आपल्याला जे संस्कार टाकाऊ पासून टिकाऊ जे राहिलेले तुकडे होते त्या सगळ्या तुकड्यांच्या ह्याच्यावर आम्ही सगळं आमच्या आर्टिस्टनी पेंट केलेलं स्वतः हाताने. वा खरं सुंदर केलं. टाकाऊ पासून टिकाऊ ही कॉन्सेप्ट पण जे आपल्याला लहानपणापासून शिकवलेली आहे ती पण आहे. हे एक वेगळं बॅकड्रॉप आहे. येल्लो कलर तुला मी सांगू का इतकं सोपं इझी केलंय ना आम्ही. तू इथं नुसतं तू जरी स्वतः एका हाताने ही अशी पुढे हळूहळू एका हाताने अशी मागे जाते एका हाताने इतकं इझी मुव्हेबल केलेलं आहे की तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता. त्याच्या मागे डार्क शेड आहे वेगळी इथे येलो कलर आहे सगळ्या रंगाचं बॅकग्राऊंड ठेवलंय आणि इथे पण एक वेगळं थोडंसं काही मध्ये उभं राहून तुम्हाला बोलायचंय किंवा कुणाला असं आता जसं गणपती आहे कुणाला की बाबा घरी नाही आम्ही करू शकत शूट साठी काही कॉन्सेप्ट साठी इथे बाप्पा बसवले ते काय हवं ते आपण करू शकतो. सब आहे आपण एक सुंदर ही मिडल आहे म्हणजे पॉडकास्ट वगैरे स्वतः हँड पेंट केलेली आहे. सगळ्या गोष्टी पेंट केलेल्या आहेत स्वतः त्यामुळे ते युनिक आहे वेगळं विचार करून केलेल्या गोष्टी आहेत. रवी सर सब ये इनका दिमाग हो तेच म्हणणार होते मी. आणि ह्या इथे ऑफिस सेटअप सारखं आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. प्रॉप्स बदलले पुस्तकं ठेवलीस वकील झाला बेड वगैरे लावलास हे सगळं ठेवलंस की डॉक्टर झाले. उद्या आपलं पण ऑफिस इथे शूट करू शकतो आपण. तर हे ऑफिस सेटअपच्या हिशोबाने केले. ह्या सगळ्या गोष्टी त्यातील भिंत अशी केली की मागे निघून ढकलली की मागे जाते हवी तेवढी जागा घेऊ शकतो. हॉल सेट होतो इथे. त्याचा मी आता नुकताच एक व्हिडिओ पण पोस्ट केला की अशी वॉल बदलली आणि बेड लावलाय वेगळं सगळं केलंय. सो इतकं इझी आहे आणि मला वाटतं की जसं मी नेहमी म्हणते की आपल्या मराठी माणसाने आलं पाहिजे व्यवसायामध्ये आणि मी तर वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करतेच आहे पण या क्षेत्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल काही बॅकड्रॉप्स हवे असतील तर कोको स्टुडिओ आहे. पण कोको स्टुडिओचे ऍक्च्युअली तुला असं सुचलं कसं की आपण असं काहीतरी वेगळं करू शकतो किंवा स्टुडिओच करू शकतो. मी मगाशी म्हणाले तसं की कुठल्या कुठल्या बिझनेसमध्ये सध्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत यावरती सतत काम सुरू असतं. मार्केटचा अभ्यास सुरू असतो की काय अपेक्षित आहे लोकांना काय हवंय जे आपण प्रोव्हाइड करू शकतो. तर मला फार तर फूड लाईन मध्ये इंटरेस्ट होता किंवा इंटरेस्ट म्हणण्यापेक्षा मी ते करू शकत होते स्वतःच्या हाताने. म्हणजे उद्या समजा नाहीच एखादा अवेलेबल नाही झाला तर मला एवढं माहितीये की मी तिथे उभी राहून हॉटेलमध्ये बनवेन आणि देऊ शकते. तर तो कॉन्फिडन्स होता. पण ही रवी सरांची कॉन्सेप्ट आहे कम्प्लिटली. आम्ही तेव्हा सुद्धा जसं मगाशी म्हणाले क्लाउड किचन साठीच आम्ही जात होतो. पण ह्या गोष्टी लागतायत हे वाचून किंवा माहित करून माहित होते. पण जेव्हा ते म्हणाले आणि हे सगळं म्हणलं बघूया चान्स बघूया. इव्हन हे करताना सुद्धा नेहमीप्रमाणे बऱ्याच जणांचं तू फार म्हणजे नाही का की हिंमत दाखवलीस की ते केवढी रिस्क आहे वगैरे. पण हा बघा एक्झॅक्टली रिस्क है तो इश्क है. 10 मिनिटांनी आपलं काय होईल माहित नाही. श्वास आत्ता आहे 5 मिनिटांनी थांबेल एवढं रिस्की आयुष्य जगत असतानाही त्या पुढे काहीच मोठी रिस्क नाहीये. तर मला फार वाटतं की मराठी लोकांनी आलं पाहिजे ऍक्च्युअली व्यवसायात खूप पुढे आलं. घरी काय रिॲक्शन होती बिझनेस करतेस आणि कोको स्टुडिओ ओपन करतेस. त्यांना अजून कळतच नाही नेमकं काय होणार आहे इथे. त्यामुळे आता त्यांना कळेल हळूहळू. म्हणजे माझ्या मावश्या ताई वगैरे सांगितलंय पण एकतर या फील्डशी त्यांचा तसा काही फारसा डायरेक्ट संबंध नसल्यामुळे म्हणजे नेमकं काय होणार असा प्रश्न असतो. तर ते आता जेव्हा सुरू होईल त्यांना मी एक व्हिडिओ पाठवत जाईल ते त्यांना कळेल की एक्झॅक्टली होणार काय. पण काहीतरी तू करतेस आणि लाईक व्हेरी पॉझिटिव्ह थॉट्सने सगळे माझ्या बरोबर आहेत आणि त्यांचे आशीर्वाद आहेत आणि हा ठीक आहे काहीतरी चालू आहे ना छान आहे असं. फक्त त्यांना यातलं फारसं माहिती नाहीये. जसं सुकन्याच्या वेळी त्यांना सगळं माहिती होतं कारण तो आपल्या रोजचा
स्वयंपाक येते रोजच्या ह्याचा प्रश्न असल्यामुळे. आणि केटरिंग तर माझ्या आजीपासून पणजीपासून असं चालत तरीच आल्यामुळे. तुझ्याकडे तो असा पाया होता की भाई मी करू शकते हो, क्लाउड माझ्या किचन आजीचं केटरिंग होतं, माझ्या मावशीचं केटरिंग आहे, त्यामुळे हे अगदी पहिल्यापासून. जसं तू मगाशी म्हणालीस की वर्षाला बघून तुला खूप छान वाटतं की ती कॅमेरा हँडल करते. मला मगापासून हे सारखे प्रश्न आहेत की एवढ्या सगळ्या गोष्टी कसं काय करू शकता तुम्ही. एकतर आपल्या स्त्रियांकडे मल्टीटास्किंग आहे आणि आज म्हणजे रोज इंटरव्ह्यू वगैरे सुरू असतात, पण वर्षा म्हणजे कॅमेरा इंटरव्ह्यू घेणारी पण, इंटरव्ह्यू देणारी पण आणि कॅमेरा हँडल करणारी पण स्त्रीच आहे. आणि मला याचं फार कौतुक वाटतं आणि मी तिला म्हटलंय पण की तू थांब मला जरा सांग सगळ्या गोष्टी, कारण मला फार आवडतं हे गोष्ट आणि स्त्रियांनी पुढे आलं पाहिजे. त्यामुळे महिला गृह उद्योग हे ते सगळं माझं जरा चालू असतं की माझ्या परीने जेवढं मी करू शकेन तेवढं. तर तेच म्हणायचं होतं की तू मगाशी म्हणलीस तर माझं असं की त्या दिवशी तुझ्या फोन केलास, मला आयडिया होती तू स्टेटस वगैरे ठेवतेस त्यामुळे तुझं काहीतरी चालू आहे, शिस्त आहे. पण मी विचारलं नाही, म्हटलं सुरू राहू दे, मग आपण स्वतःहून नंतर झाल्यावर कॉंग्रॅच्युलेशन वगैरे करूया. तर जरी तू फोन आला आणि भाई असं झालं की किती छान कॉन्सेप्ट आहे, किंवा तू स्वतःहून ऍज अ ऍक्ट्रेस आहे, तुझं बाकीच्या पण गोष्टी सुरू आहेत, स्टील तू एक पाय पुढे टाकतेस आणि म्हणते की नाही मला अजून एक काहीतरी करायचंय. त्याचा आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो किंवा छान वाटतं की काहीतरी मुलगी करते, नाहीतर मोस्टली करायलाच हवं. एकतर कसं आहे, तर कलियुग आहे पहिली गोष्ट. इथं माझ्या आजूबाजूला नाहीच आहे कोणी, जिवंतच नाहीये सपोर्ट करायला, आई बाबा दादा असे कोणीच नाहीये. पण मला लकीली माणसं जी भेटतायत ना ती इतकी चांगली भेटतायत देवाच्या कृपेने, खूप सपोर्टिव्ह आहेत. आणि माझ्यासाठी आता तीच माझी सगळी फॅमिली आहे आणि माझी कुटुंब हीच सगळी, हे जेवढा स्टाफ आहे ती सगळी माझी फॅमिली असणार आहे आणि तेच सगळं पुढे घेऊन जातात. खरं सगळं क्रेडिट यांचंच आहे खरं. त्यामुळं मी आज उभी आहे. मी फक्त तुम्हाला दिसते कॅमेरासमोर, पण मागे खूप जणांची मेहनत आहे, त्यांचे कष्ट आहेत. खूप छान वाटते. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने खूप छान होणार आहे ती गोष्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मला एवढंच म्हणायचंय शेवटी जाता जाता की गणपती बाप्पा आले त्यांच्या काय विश मागशील तुझ्यासाठी आता इथे? एकतर जसं मी म्हणाले की माझं मागणं नेहमीच सगळ्यांसाठी असं असतं आणि कलियुग आहे, वातावरण खूप आजूबाजूचं दिवसेंदिवस थोडंसं वाईट होत चाललंय आणि हे सगळं विचारांमुळे होत आहे. त्यामुळे मी बाप्पांकडे मागेन की सगळ्यांचे विचार जे आहे ना ते चांगले आणि पॉझिटिव्ह करण्यासाठी त्यांना बुद्धी दे, मदत कर. कारण विचार चांगले झाले की कृती चांगली होते, कृती चांगली झाली की वातावरण बदलतं, वातावरण बदललं की काही गुन्हे होणार नाहीत. सो मला बेसवर काम करायला आवडतं. माझं आयुष्यातून ज्या गोष्टी शिकली ना त्यातलं मुळावरतीच काम करावं माणसानं. त्यामुळे मुळात विचार माणसाचे बदलले पाहिजेत. हेच बाप्पाच्या एवढ्या प्रगल्भ जी काय बुद्धी आहे, बुद्धीची देवता आहे, तर ते सगळ्यांसाठी द्यावं. थँक्यू सो मच. तुला खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा गोड गोड मोदक तुला असेच देत राहू दे आणि छान छान कामं सुरू राहू दे. थँक्यू सो मच. थँक्यू. मोरया.